आपल्या जीवनामध्ये दान पुण्य कर्म केल्याचा उल्लेख आहे। अनाथ पिंडकाने जसे जमिनीवरती सोन्याच्या विंटा अंथरल्या आणि जमीन विकत घेऊन सुंदर असं जेतवन बुद्धविहार बांधून दिलं, त्याही अनाथ पिंडकाचा उल्लेख बौद्ध साहित्यामध्ये वाङ्मयामध्ये आहे। आज ही भूमी पाहिल्यानंतर अतिशय माणसाला रमणीय वाटते। जसं आपण अनाथ पिंडकाच्या जेतवन बुद्धविहारामध्ये गेल्यानंतर रमणीयता असते, तसं बुद्धविहाराची हा जो परिसर आहे अतिशय रमणीय आहे। आणि म्हणून याला कसं विकसित करता येईल, या जागेला कसं चांगल्या प्रकारचं डेव्हलप आपल्याला कसं करता येईल, त्यासाठी सुद्धा आपण पुढे आलं पाहिजे। पण ते करुणानंद थेरो आल्यानंतर इथे भदंत सुगत बोधीजी महाथेरो यांचा चैत्य स्तूप उभारलेला आहे। भिक्खू निवास, सुंदर असं भिक्खू निवास उभारलेला आहे। श्रीलंकेचा म्हणजे बुद्धगयेचा बोधिवृक्ष असेल, आनंद बोधिवृक्ष असेल, हे बोधिवृक्षाचे म्हणजे बोधिवृक्ष लावून इथे एक चांगल्या प्रकारचं वातावरण तयार झालेलं आहे। भगवान बुद्धाचा स्टॅच्यू उभा केलेला आहे, बाबासाहेबांचा स्टॅच्यू उभा केलेला आहे। आता आपली एक नैतिक जबाबदारी आहे की या निमित्ताने या भूमीला कसं आपल्याला डेव्हलपमेंट करता येईल, कसं विकसित करता येईल। भदंत सुगत बोधीजी यांच्या स्मरणार्थ आपल्याला काय दान देता येईल, ही दान पारमिता सुद्धा आपण करून या भूमीला चांगलं डेव्हलपमेंट करण्याचा प्रयत्न केला पाहिजे। आज एका उपासिकेनं खाडेताईंनी मला वाटतं नारळाचा वृक्ष आणलेला आहे। म्हणजे अशा पद्धतीने येताना काही ना काहीतरी या भूमीला डेव्हलपमेंट करण्यासाठी घेऊन आलं पाहिजे। जसं अनाथ पिंडक जेतवन बुद्धविहारामध्ये जाताना कधीच तो रिकाम्या हाताने गेलेला नाही आहे। तो काही ना काहीतरी शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी एक दिवस तर रेती आणि माती घेऊन आला आणि त्या भूमीमध्ये टाकली। म्हणजे दान अशा पद्धतीचं त्यांनी आपल्या जीवनामध्ये कुशल कर्म केलाय, पुण्य कर्म केलाय। आपण दुसरी शील पारमिता इथे पंचशील ग्रहण केलं। उपोषणाच्या दिवशी सुद्धा आपण या भूमीवरती महिन्यातून एक दिवस आलं पाहिजे। जशी मिगार माता विशाखा विहारामध्ये आली आणि आल्यानंतर भगवान बुद्धाने तिला विचारलं की विशाखा कशी आलीस, तर तेव्हा तिला सांगितलं गेलं की बनते भगवान मी उपोषण व्रत धारण करून आलेली आहे। भगवंताने तिला 3 प्रकारचे उपोषण व्रत सांगितलेले आहेत। अंगुत्तर निकायाचा उल्लेख आहे, गोपाल उपोषण व्रत आहे, निग्रंथ उपोषण व्रत आहे, आर्य उपोषण व्रत आहे। आणि म्हणून आपण पौर्णिमेच्या दिवशी, प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी आपण